का महत्वाच्या बातमी मुंबईतून जोगेश्वरी राडा प्रकरणावरून वातावरण तापलेलं आहे। शिंदे गटाच्या महिलांकडून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आलेला आहे। ठाकरेंचे उमेदवार बाळा नर यांच्या अटकेची मागणीही करण्यात आलेली आहे। राड्याच्या वेळेस महिलांचा विनयभंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि यावेळेस ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या अटकेची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शिंदे गटाच्या महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलेला आहे आणि ठाकरेंच्या उमेदवाराला अटक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। जोगेश्वरीमध्ये मोठा राडा झालेला आहे शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये आणि यानंतर आपण बघतोय महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला जसं माहिती आहे बयान झालेला आहे, मग अजून का अटक झाली नाही? कधीपर्यंत चालू म्हणजे कधी आम्हाला पर्यंत यावं लागला नाही तर आम्हाला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। तर शिंदे गटाच्या महिलांनी पोलीस ठाण्याला घेराव घातलेला आहे आणि बाळा नर यांना अटक करा, तातडीने अटक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। नेमकं काल काय झालं ज्यामुळे या महिला आज इतक्या संतापल्या होत्या, पोलीस ठाण्याला घेराव घालायला आल्या? नेमकं काल काय झालं ते देखील पाहूया। तुमच्या बायका साहेब काय करतात बघतो आम्ही, आम्हाला उद्धटपणे आम्ही आमचे व्हिडिओ घेऊ नका, आम्ही महिला तिघी घरी चाललोय आम्ही। तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ घेऊन आम्ही स्टॉप करतो तर आमच्या डायरेक्ट असे कपडेवर येतात तुम्ही। घ्यायच्या मध्ये त्यांनी असं फाडलं पूर्ण। आम्ही त्यांचा कॅमेरा हे करायला गेलो, बंद करायला गेलो तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला पकडून मी हिला वाचवायला गेली तर माझं इथे खेचलं आणि ते कपडे वगैरे फाडले। हे बघा तुम्हाला दिसत असेल तर नखं मारली आहे तिकडे त्या लोकांनी, इकडे आणि इथे। जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे, पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात, तेव्हा हा राडा होतो। निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल त्याने अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे, पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार? आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत, पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे 1 महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे।